मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात आज ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। तर जनता महाविद्यालयाच्या आवारात ही परिषद होणार असून ओबीसी समाजाचे विविध प्रतिनिधी यात सहभागी होतील आणि या परिषदेच्या ठरावादरम्यान सरकारवर दबाव आणून सतत भूमिका बदलणाऱ्या मनोज जरांगे यांच्या विरोधात निषेधाचा ठराव हा केला जाणार आहे। चंद्रपूर येथे आज ओबीसी बचाव परिषद होऊ घातलेली आहे। या बचाव परिषदेसाठी खूप मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव देखील आज एकत्र येत आहे। हे जनता महाविद्यालयातील पटांगणावरती ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। यांनी याचं आयोजन जे केले आहे डॉक्टर अशोक जुतोडे जे ओबीसीचे नेते आहे यांनी हे आयोजन प्रामुख्याने जो ठराव घेणार आहे तो जरांगे पाटील यांनी जे सरकारकडे जी दबावाची जी भाषा केलेली आहे त्याचा कुठेतरी विरोध करण्यासाठी देखील इथे ठराव घेणार। ओबीसी जी आज परिषद होते आहे या ठिकाणी वेगळे ठराव देखील करण्यात येतात। नेमके काय काय ठराव या ठिकाणी घेतात? अर्थात ओबीसीचं बचाव परिषद या ठिकाणी आज आयोजित झाली आहे आणि या आयोजनाच्या मागची भूमिका अशी आहे की मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमधून जे मराठ्यांचं आंदोलन सुरू केलं, सुरुवातीला त्यांची मागणी होती कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला ओबीसी प्रवर्गात घ्या। त्याला आमचा विरोध नव्हता की नोंदी तपासा आणि त्यांना जे कुणबी आहे खरोखरचे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। त्यांच्या भूमिका ज्या वेळोवेळी बदलत चालल्या, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करा। आता काल परवाची त्यांची बातमी ऐकली, ते म्हणून आले की 50% सरसकट मराठ्यांचं ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्या। ह्या ज्या त्यांच्या बदलत्या भूमिकेमुळे एक ओबीसी समाज 346 जातींचा समूह म्हणजे ओबीसी समाज, या सर्व जातींचा सर्वकष प्रतिनिधींचा समावेश करून या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर इथे चंद्रपूरला ही ओबीसी जागृतीची क्रांतीभूमी आहे आणि म्हणून चंद्रपूरमध्ये या सर्वकष समाजातील प्रतिनिधींची आम्ही बैठक परिषद आयोजित करून आम्ही यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। एकंदरीत जे आहे ते मराठ्यांची जी भूमिका आहे ते कुठेतरी खोडून काढण्यासाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जाते। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।